नमस्कार बंधू भगिनींनो, सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदराखाली आपण या ठिकाणी एक नवीन दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। सिद्धांत अशा पद्धतीचा आहे की आपल्यापेक्षा कुठल्याही बाबतीमध्ये डोळस असणाऱ्या माणसाच्या, विवेकी असणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, अन्यथा आपल्याला बऱ्याच वेळेला दुःखाला सामोरं जावं लागतं। डोळस म्हणजे विवेकी माणूस, आणि याबद्दलचाच एक अंध व्यक्तीचा दृष्टांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्या अंध व्यक्तीनं डोळस व्यक्तीचं न ऐकल्यामुळं त्याला कसं दुःखाला सामोरं जावं लागलं, हा या दृष्टांतामधनं आपल्याला बोध घ्यावयाचा आहे। असं सांगितलं जातं की एका दिवशी सकाळी अंध माणूस उठला। सकाळी त्याला आधी जाग आली। त्यानं चाचपडत आपली काठी शोधली। वाळवंटातील रात्र होती। म्हणजे एक डोळस माणूस आणि एक अंध माणूस दोघंही प्रवासाला निघालेले आहेत। एका वाळवंटामध्ये रात्रीला दोघेही झोपलेले आहेत, आणि सकाळी पहिल्यांदा तो अंध माणूस उठतो आणि त्याला चालण्यासाठी आधार काठीच आहे, आणि म्हणून तो काठी शोधायला लागतो। शोधता शोधता त्याला एकदम काठी हाताला लागते आणि तो काठी हातामध्ये घेतो आणि या ठिकाणी तो चालायला लागतो। खरं तर ती काठी नसते, तर ते काय असतं? साप असतो। थंडी इतकी पडलेली आहे की त्या थंडीमुळं तो साप कडक झालेला आहे, असा ताठ झालेला आहे काठीसारखा, आणि तो सापच काठी समजून या ठिकाणी हा अंध व्यक्ती त्या सापालाच हातामध्ये घेऊन चालायला लागलेला आहे। आणि त्यानं ईश्वराचे आभार मानलेले आहेत की हे परमेश्वरा, तू डोळस व्यक्ती न मला मदत न करता ही काठी मला सापडून दिलास, तेव्हा हे ईश्वरा तुझे मी मनपूर्वक आभार मानतो। आणि असंही त्यानं म्हणायला सुरुवात केली की पहिली काठी इतकी गुळगुळीत नव्हती, इतकी गुळगुळीत काठी हे परमेश्वरा तू मला दिलेली आहेस, त्याबद्दल तुझे पुनश्च एकदा अधिकचे आभार मी या ठिकाणी मानतो। आणि अशा पद्धतीनं देवाबद्दलची प्रशंसा करायला लागला की देवा तू फारच कृपाळू आहेस, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तू इतकी चांगली काठी मला दिलेली आहेस। आणि या पद्धतीनं त्याचं सगळं चाललेलं होतं। आणि ती काठी हातामध्ये घेतली आणि डोळस माणूस काही आणखीन झोपेतनं उठलेला नव्हता। त्या डोळस माणसाच्या जवळ आला, त्याला धक्का दिला आणि म्हणाला, मित्रा उठ, आणि या ठिकाणी उठ, सकाळ झालेली आहे, किती वेळ झोपतोस, उठ म्हणून त्या डोळस मित्राला धक्का देऊन या अंध मित्रानं त्या ठिकाणी झोपेतून उठवलेला आहे। आणि तो डोळस मित्र या ठिकाणी अंध मित्राच्या धक्क्यानं झोपेतनं जागा होतो, आणि पाहतो तर काय, त्या अंध व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी दिसतं, आणि तो त्या अंध मित्राला म्हणतो की हे मित्रा, तू तुझ्या हातामध्ये हे काय पकडून ठेवलंयस, आणि ते एकदम तू सोडून दे। तो म्हणतो कसं काय सोडून देऊ? अंध व्यक्ती मित्र म्हणतो कसं काय सोडून देऊ? तर तो म्हणतो, मित्रा तू जे हातामध्ये घेतलेला आहेस ती काठी नाही आहे, तर तो साप आहे। काय आहे? ती काठी नाही आहे, तर तो साप आहे। आणि हा साप जर तू असाच हातामध्ये घेऊन फिरत राहिलास तर एक नाही एक दिवस, काही दिवसाची गरज नाही, काही तासामध्येच हा साप तुला चावू शकतो आणि तुला तुझं जीवन संपवावं लागू शकतं। आणि म्हणून माझं ऐक, तू ही जे हातात काठी म्हणून घेतलेला साप आहे, तो साप तू काय कर, हातातून टाकून दे। आणि या ठिकाणी या डोळस मित्रानं असं सांगितल्याच्या नंतरही अंध व्यक्तीनं मित्रानं ऐकलं नाही। तो म्हणाला की माझी इतकी गुळगुळीत आणि इतकी चांगली काठी पाहून माझ्या डोळस मित्राच्या मनामध्ये असूया निर्माण झालेली आहे, आणि या असूयेपोटीच तो या ठिकाणी अशा पद्धतीनं
मला ही काठी साप म्हणून टाकून द्यायला सांगतोय. आणि म्हणून हा अंध मित्र आपल्या डोळस मित्राला म्हणाला की या सुंदर काठीला साप म्हणतोस? तुला वाटतं की मी ती सोडली की तुला ती घेता यावी? तुझ्या मनामध्ये हा स्वार्थ आहे की मी ही काठी टाकून द्यावी आणि मी अंध असल्यामुळं मला काही कुठं पडली कळणार नाही आणि मग ही काठी तू घ्यायला मोकळा. या स्वार्थापोटी तू ही मला काठी टाकून द्यायला सांगतोयस. पण हे डोळस मित्रा, मी काही इतका अडाणी नाही. आता इतकी चांगली परमेश्वरानं मला दिलेली काठी मी मात्र आता टाकून देणार नाही आहे. अशा पद्धतीनं अंध मित्र हट्ट करतो आणि डोळस मित्राचं ऐकत नाहीये. उलट डोळस मित्रानं सांगितलेलं त्याला असूयेपोटी सांगतोय असा अर्थ तो घेतो आणि तसाच तो थिजलेला साप हातामध्ये घेऊन काठी समजून पुढे फिरत राहतो. तो डोळस माणूस म्हणाला, वेडा झालायस का काय? तो एकदम सोडून दे, तो साप आहे. आता शेवटी विवेकी आपल्याला इथं काय डोळस याचा अर्थ विवेकी माणसाबद्दल आणि अंध व्यक्तीचा आपल्याला इथं मतितार्थ घ्यायचा आहे, जो या ठिकाणी अविवेकानं वागणारा. आपण इथं जो दृष्टांत घेतोय की अविवेकी व्यक्तीला विवेकी व्यक्तीनं सांगितलेलं, म्हणजे वाईट व्यक्तीला चांगल्या व्यक्तीनं सांगितलेलं चांगुलपण कधीच पटत नाही. उलट त्या वाईट व्यक्तीला चांगल्या व्यक्तीचं सांगणं हे आपला तिरस्कार करण्यासाठी किंवा आपलं भलं होऊ नये म्हणून आणि याचा स्वार्थ साधता यावा म्हणून सांगतोय, असा अर्थ काढणाऱ्यांच्यासाठीचा हा दृष्टांत आहे. जेव्हा डोळस व्यक्तीनं सांगून देखील हा अंध व्यक्ती ऐकत नाहीये, परंतु शेवटी डोळस व्यक्तीला असं वाटतं की नाही, आपल्या डोळ्यात देखत आपल्या मित्राला साप घेऊन फिरू देणं काही बरोबर नाहीये. आणि म्हणून पुन्हा तो डोळस मित्र अंध मित्राला म्हणतो की वेडा झालायस की काय? तो हातातला साप पटकन सोडून दे. हा साप काठी म्हणून अजिबात तू घेऊन फिरू नको, नाहीतर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. मित्रा, मी सांगतोय, मनातून सांगतोय ते ऐक. अंध माणूस एवढं म्हणल्याच्या नंतर देखील हुशार होऊन त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यानं हा जो साप काठी म्हणून घेतलेला आहे तो टाकून द्यायला पाहिजे होता. परंतु उलट हा अंध माणूस हसला आणि म्हणाला, तू इतके दिवस माझ्या बरोबर राहिलास, पण तुला हे कळलं नाही की मी सुद्धा शहाणा आहे. हेकेखोर वृत्तीच्या माणसाचं, अज्ञानी माणसाचं असंच असतं. तुम्हाला माहिती आहे की रावण फार विद्वान होता, परंतु असाच हट्टी होता. तारा राणी त्याची जी पत्नी आहे त्याची जी पत्नी मंदोदरी आहे, किती पद्धतीनं समजून सांगते, परंतु रावण ऐकत नाही आहे. अशी स्थिती अंध व्यक्तीची झालेली आहे. तो डोळस व्यक्तीला म्हणतो, इतक्या दिवस तू माझ्यासोबत राहिलास, परंतु तू मला आणखीन ओळखू शकला नाहीयेस. मी फार हुशार आहे आणि मला तू बनवण्याचा प्रयत्न करतोस आणि म्हणतोस की ही काठी नाही आहे, हा साप आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घे की मी ही काही वेडा नाही आहे, मी शहाणा आहे. मला कळतं की हातातली ही काठी आहे की साप आहे. माझी काही काठी हरवली आणि परमेश्वरानं मला एक खूप सुंदर अशी काठी दिली आणि तिला तू साप म्हणतोस. म्हणजे बघा, डोळस व्यक्ती इथं उभा राहून सांगतोय, पोटतिडकीनं सांगतोय, ते पटत नाही. परंतु तो म्हणतो की परमेश्वरानं माझी काठवरी हरवली म्हणून दुसरी इतकी चांगली काठी माझ्यावर कृपा करून दिलेली आहे आणि तू मात्र इतकी चांगली काठी टाकून द्यायला सांगतोस, म्हणजे तू बरोबर नाहीयेस. असं हा अंध व्यक्ती आपल्या डोळस मित्राच्या सांगण्यावरच संशय घेतो आणि त्याचं काही म्हणणं ऐकत नाहीये. पुढे काय होतो? तो अंध माणूस मित्राची असूया आणि जवळजवळ या ठिकाणी पाहून हा जो अंध व्यक्ती आहे हा म्हणतो की आता या डोळस व्यक्तीच्या जवळ राहण्यात काही अर्थ नाहीये, आपण दुसऱ्या मार्गाने निघून जावं, असा स्वार्थी विचार करून आपल्या डोळस मित्राची साथ हा अंध व्यक्ती सोडतो आणि आपणच एकटा रस्त्यानं निघालेला आहे. आता पहाटेपर्यंत म्हणा, सकाळच्या 6, 7, 8 वाजेपर्यंत म्हणा, जोपर्यंत गारवा त्या हवामानामध्ये होता, गारठा त्या हवामानामध्ये होता, तोपर्यंत साप हा ताटचे ताटच काठीसारखा राहिला. पण जसा जसा 9, 10, 11, 12 सूर्य वर यायला लागला आणि त्याचे उन्हाचे या ठिकाणी
चटके म्हणा किंवा ऊन पडायला लागलं तसं तसं हा गारठलेला साप पुन्हा एकदा या ठिकाणी हालचाल करायला लागला. ती काही काठी नव्हती, त्याच्या अंगातली थंडी निघून गेली आणि त्या सापाच्या अंगामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि चैतन्य निर्माण झाल्याच्या नंतर शेवटी तो सापच आहे, तो काही साधू संत नाही आहे की मला इथपर्यंत आणलंय मग याला मी कसा चावू असा विचार साप करणार नाही आहे. एकदम त्याच्या अंगात चैतन्य आल्याबरोबर सापानं या ठिकाणी ज्या हातामध्ये त्या अंध व्यक्तीने त्याला धारण केलं होतं त्या हाताचाच कडकडून चावा घेतला आणि चावा इतका जोरात होता की काही घंट्यामध्येच हा अंध व्यक्ती त्या सापाच्या दंशानं विष चढून त्या ठिकाणी मरून पडला. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा दृष्टांत संपला. आता या दृष्टांतामधनं आपल्याला घ्यायचं काय आहे किंवा सिद्धांत काय आहे? मी यापूर्वी आपल्याला सांगितलं की विवेकी व्यक्तीनं, ज्ञानी व्यक्तीनं, अनुभवी व्यक्तीनं जर एखादी गोष्ट अत्यंत चांगल्या भावनेतून पोटतिडकीनं सांगितली असेल तर आपल्याला जर कळत नसेल, आपल्याला जर दिसत नसेल, याचा अर्थ कळत नसेल तर आपण तिचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून तर आपल्याला माहिती आहे की भक्ती संप्रदायामध्ये संतांनी जे जे सांगितलं त्या मार्गावरनं उपासक चालत असतात की नाही. तेनेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही असं संतांनी सांगितलं, बरोबर आहे की नाही. त्याच पद्धतीनं आपण जर चाललं तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून म्हणतात ना, संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. आणि जर आपण संतांचं, विवेकी व्यक्तीचं, ज्ञानी व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं न ऐकता आपण आपलाच हे का जर सुरू ठेवला आणि सांगणाऱ्याला जर आपण अज्ञानी सांगणाऱ्याला जर त्याच्या सांगण्यावरती संशय घ्यायला लागलो तर मग त्या अंध व्यक्तीसारखं होऊ शकतं. आलेलं संकटातनं आपण या ठिकाणी मुक्त होण्याच्या ऐवजी हे संकट आपल्याला गिळंकृत करून टाकू शकतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकानं अनुभवी, विवेकी, ज्ञानी आहे की नाही, संत सज्जन व्यक्तींचं, महापुरुषांचं सांगणं ऐकलं पाहिजे, हेका सोडला पाहिजे, तरच आपलं कल्याण आहे. अन्यथा त्या अंध व्यक्तीप्रमाणे आपण जे काही हातात धरू ते या ठिकाणी आपला प्राण घेतल्याशिवाय किंवा आपला संकटात लोटल्याशिवाय राहणार नाही आहे. हा बोध या ठिकाणी या अंध व्यक्तीच्या आणि डोळस व्यक्तीच्या दृष्टांतातनं माझ्यासह आपण घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भागाला, या दृष्टांताच्या या भागाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. नमस्कार.